नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे भारतातील महत्त्वाच्या पहिल्या 10 लांब नद्या। यामध्ये आपण पाहणार आहोत या नद्यांचा उगम, या नद्यांची एकूण लांबी, या नद्या कोणत्या प्रदेशातून प्रवाहित होतात, या नद्यांच्या उपनद्या, या नद्यांच्या किनारपट्टी असलेली महत्त्वाची शहरे आणि या नद्यांवर असलेली मोठी धरणे। चला पाहूया भारतातील महत्त्वाच्या पहिल्या 10 लांब नद्या। यामध्ये नंबर 1 वर येते गंगा नदी। गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी नदी आहे। ही उत्तराखंड मधील गंगोत्री हिमनदीपासून उगम पावते। गंगेच्या मुख्य 2 नद्या आहेत, भागीरथी आणि अलकनंदा। जेव्हा भागीरथी नदी 175 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा नदी तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते। अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी नदीला मिळते त्या ठिकाणाला देवप्रयाग असे म्हणतात। या नदीची एकूण लांबी 2525 किलोमीटर आहे। ही नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातून प्रवाहित होते। बांगलादेशात ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। तिथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो। सुंदरबनात बऱ्याच दुर्मिळ वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात। या नदीच्या महाकाली, कर्णाली, कोसी, गंडक, शरयू, यमुना, सोमानी, महानंदा या काही उपनद्या आहेत। या नदीच्या किनारपट्टीवर वाराणसी, हरिद्वार, कलकत्ता, कानपूर, पटना, गाजीपूर ही काही महत्त्वाची शहरे आढळतात। गंगेवर बांधलेली अनेक भारतीय धरणे सार्वजनिक जीवन आणि अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत। त्यापैकी प्रमुख म्हणजे फरक्का धरण, टिहरी धरण आणि भीमगोडा धरण। फरक्का धरण भारताच्या पश्चिम बंगाल प्रांतात गंगा नदीवर बांधले गेले आहे। नंबर 2 वर येते गोदावरी नदी। गोदावरी ही गंगा नंतरची भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे। गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात। या नदीचा उगम महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, नाशिक येथून होतो। या नदीची लांबी 1464 किलोमीटर एवढी आहे। ही नदी महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून प्रवाहित होते आणि आंध्र प्रदेशातून शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते। या नदीच्या दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा या काही उपनद्या आहेत। या नदीच्या किनारपट्टीवर नाशिक, पैठण, नांदेड ही प्रमुख शहरे आढळतात। गोदावरी नदीवर गंगापूर धरण, घंटाघर धरण आणि जायकवाडी धरण यासारखी मोठी जलाशये आपल्याला आढळतात। नंबर 3 वर येते यमुना नदी। यमुना नदी ही गंगेची सर्वात लांब उपनदी आहे। उत्तरकाशी, उत्तराखंड मधून बंदरपूंछ शिखरातील यमुनोत्री हिमनदीपासून या नदीचा उगम झालेला आहे आणि प्रयाग येथे ही नदी गंगेला मिळते। या नदीची लांबी 1376 किलोमीटर एवढी आहे। ही नदी उत्तराखंड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातून वाहते। या नदीच्या चंबळ, सैंगर, छोटी सिंधू, बेतवा आणि केन या काही उपनद्या आहेत। दिल्ली आणि आग्र्याशिवाय यमुना, इटावा, कालपी, हमीरपूर आणि प्रयाग ही काही मुख्य शहरे या किनारपट्टीवर आढळतात। यमुना नदीवर लखवार धरण हे 165.9 मीटर लांबीचे हेड आणि 20 ते 50 किलोमीटर लांबीचे बॅकवॉटर जलाशय असलेले लखवार शहराजवळील लोहारी गावाजवळ 192 मीटर उंच कॉन्क्रीट गुरुत्वाकर्षण धरण आहे। यमुना नदीच्या उजव्या पूर्व बाजूला 900 मेगावॅट भूमिगत वीज केंद्र आहे। यानंतर येते नंबर 4 वर
नर्मदा नदी. नर्मदा नदी ही द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी पश्चिम प्रवाही नदी आहे. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतापासून होतो. नर्मदा नदी ही भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे. या नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे. ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतून वाहते. नर्मदा भारतीय उपखंडातील 5व्या क्रमांकाची मोठी नदी असून सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदीला रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या अशीही काही नावे आहेत. ही नदी साधारणतः 1300 किलोमीटरचा प्रवास पार केल्यानंतर शेवटी अरबी समुद्राला जाऊन मिळते. गंजल, तवा, दुधी, शक्कर, शेर या नर्मदा नदीच्या उपनद्या आहेत. जबलपूर, वडोदरा ही नर्मदा नदीच्या किनारपट्टी असलेली मुख्य शहरे आहेत. या नदीवर गुजरातमध्ये सरदार सरोवर हे मोठे जलाशय बांधण्यात आलेले आहे. नंबर 5 वर येते कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील महाबळेश्वर जवळील पश्चिम घाटातून झालेला आहे. या नदीची लांबी 1400 किलोमीटर एवढी आहे. ही नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. शेवटी आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ही भारतातील सर्वात महत्वाची द्वीपकल्पीय नदी आहे. या नदीच्या कोयना, वारणा, पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा, भीमा या काही उपनद्या आहेत. सांगली, विजयवाडा, कराड, वाई, वाळवा, मिरज, औदुंबर, कसबे डिग्रज, धोम, नरसोबाची वाडी ज्याला नरसिंहवाडी असे म्हणतात, ही काही महत्वाची शहरे या नदीच्या किनारपट्टीवर आढळतात. या नदीवर धोम, अलमट्टी, नागार्जुन सागर यासारखी काही महत्वाची जलाशये आपल्याला आढळतात. नंबर 6 वर येते सिंधू नदी. सिंधू नदी ही दक्षिण आशियातील एक प्रमुख नदी आहे. या नदीचा उगम मानस सरोवर, तिबेट पठार येथे होतो. सिंधू नदीची एकूण लांबी 3180 किलोमीटर आहे. मात्र भारतातील तिचे अंतर केवळ 1114 किलोमीटर आहे. ही नदी तिबेट, भारत व पाकिस्तानातून प्रवाहित होते. या नदीच्या गिलगिट, काबूल, सतलज, बियास, चिनाब, झेलम, रावी ह्या उपनद्या आहेत. या नदीवर तरबेला, गुड्डू बंधारा यासारखी जलाशय आढळतात. नंबर 7 वर येते ब्रह्मपुत्रा नदी. ही एक भारतातील प्रमुख नदी असून तिबेटमधील हिमालयाच्या अँगसी ग्लेशियर मधून उगम पावते. ही नदी अरुणाचल प्रदेश मार्गे भारतात प्रवेश करते. या नदीची एकूण लांबी 2900 किलोमीटर आहे आणि भारतामधील तिचे अंतर 916 किलोमीटर आहे. ही नदी अरुणाचल प्रदेश मार्गे भारतात प्रवेश करते, त्यानंतर ती आसाम मधून जाते आणि शेवटी बांगलादेशात प्रवेश करते. ब्रह्मपुत्रा डेल्टा येथे 130 दशलक्ष लोक राहतात आणि नदीच्या बेटांवर 6 लाख लोक राहतात. म्हणून या नदीला आसामची जीवनरेखा म्हणूनही ओळखले जाते. मानस नदी, दिग नदी, बेकी नदी, तिस्ता नदी या ब्रह्मपुत्रा नदीच्या काही उपनद्या आहेत. गुवाहाटी, तेजपूर ही ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारपट्टी असलेली मुख्य शहरे आहेत. नंबर 8 वर येते महानदी. महानदी हे महान आणि नदी या 2 संस्कृत शब्दांचे संयोग आहे, ज्याचा अर्थ महान नदी आहे. या नदीचा उगम छत्तीसगडच्या सिंहावा पर्वतांमध्ये होतो. ही नदी 885 किलोमीटर एवढी लांब आहे. ही नदी ओडिशा राज्यातून प्रवाहित होते. या नदीच्या पैरी, सौंडूर, शिवनाथ, हसदेव, अरप्पा, जोंक या काही उपनद्या आहेत. कटक, संबलपूर, सोनेपूर, सुबलाया ही महानदीच्या किनारपट्टी असलेली मुख्य शहरे आहेत.
महानदी भारतीय उपखंडातील इतर कोणत्याही नदीपेक्षा जास्त गाळ जमा करते. जगातील सर्वात मोठे धरण ओडिशातील संबलपूर शहराजवळील हिराकुंड येथे बांधण्यात आलेले आहे. हिराकुंड धरणाच्या मागे 55 किलोमीटर लांबीचा हिराकुंड जलाशय आहे, जो ओडिशातील सर्वात लांब कृत्रिम तलावापैकी एक मानला जातो. नंबर 9 वर येते कावेरी नदी. कावेरी नदीचा उगम हा कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यातील तळ कावेरी येथील पश्चिम घाटाच्या पायथ्यापासून होतो. कावेरी ही तामिळनाडूतील सर्वात मोठी नदी आहे. ही नदी 800 किलोमीटर एवढ्या लांबीची आहे. ही नदी कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांमधून दक्षिण पूर्व दिशेला वाहते आणि तामिळनाडूच्या बंगालच्या उपसागरात विलीन होते. कोडगू टेकड्यांपासून डेक्कन पठारांपर्यंतच्या प्रवासाने कावेरी नदी श्रीरंगपाटणा आणि शिवनासमुद्र इथे 2 बेटे तयार करते. कावेरी नदीला दक्षिणेची गंगा म्हणूनही ओळखले जाते. कावेरी नदीच्या शिमशा, हेमवती या उपनद्या आहेत. ताळा कावेरी, तिरुचिरापल्ली, तंजाऊर ही कावेरी नदीच्या किनारपट्टी असलेली काही मुख्य शहरे आहेत. या नदीवर कृष्णराज सागर धरण, मेत्तूर धरण यासारखी महत्वाची धरणे आढळतात. नंबर 10 वर येते तापी नदी. तापी नदीचा उगम द्वीपकल्पी भारतात होतो. या नदीची लांबी 724 किलोमीटर एवढी आहे. ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात मधून प्रवाहित होते आणि शेवटी अरबी समुद्रात विलीन होते. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या भारतातील केवळ 3 द्वीपकल्पी नद्यांपैकी ही एक नदी आहे. तापी नदी आपल्या समृद्ध वनस्पती आणि प्राणी जगतासाठी प्रसिद्ध असलेल्या मेळघाट जंगलात वन्यजीवांचे संगोपन व समर्थन करते. पूर्णा, गिरणा, वाघूर या तापी नदीच्या उपनद्या आहेत. सुरत, बऱ्हाणपूर, भुसावळ, बेतूल, जळगाव ही तापी नदीच्या किनारपट्टी असलेले मुख्य शहरे आहेत. या नदीवर उकाई धरण, काकरापार धरण, हातनूर धरण ही महत्वाची धरणे आढळतात.